नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये होणार आहे अतिशय भयानक सत्याचा उलगडा. प्रेक्षकांनो, मालिका आता रंजक वळणावरती येऊन या नवीन वळणावरती आता पुन्हा सारंग आणि सावली कशी एकत्र होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये आता इकडे सारंग आणि बबलू गाडीतून आता ओवीच्या बड्डेची शॉपिंग करायला जात असताना समोर आता सावलीला बघताच आता पटकन बबलू आणि सारंग दोघेही सावली समोर येऊन गाडी थांबवतात. तर बबलू कारमधून उतरत म्हणतो की सावली वहिनी, अगं तू इथे आणि कुठे निघालीस? तर सावली म्हणते की बबलू दादा, तुम्ही इथे कसं काय? आणि मी ना अबीरचा बड्डे येतोय तेव्हा त्याच्या बड्डेची शॉपिंग करायला मॉलमध्ये चाललीत. आणि बबलू म्हणतो की आम्ही सुद्धा तिकडे चाललोय. सावली वहिनी बस 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 कारमध्ये बस. तर लगेच आता सावली म्हणते की नाही नाही, मी रिक्षाने येते ना, रिक्षा थांबेन. तर बबलू दादा म्हणतो की सावली वहिनी असं काय करतेस? सारंग दादा ना एकदम फास्टमध्ये एकदम व्यवस्थित गाडी चालवतो आणि लवकर तू तिथे पोचशील. आणि त्यानंतर आता इकडे सावली म्हणते की ठीक आहे. आणि सावली आता गाडीचा पाठीमागच्या दरवाजाकडे जाऊ लागताच पटकन बबलू आता पाठीमागच्या गाडीचा दरवाजा उघडून आता त्या पाठीमागे बसतो. तर नाविलाज आणि सावली आता सारंगच्या सीट शेजारी बसते आणि बबलू आता जाम खुश झालेला असतो. इकडे आता अबीर पुन्हा ओवीला कॉल करतो. तर ओवी म्हणते की अरे अबीर, काही सुचतंय का तुला, काही नवीन आयडिया वगैरे? आणि अबीर म्हणतो की अगं ओवी, मी तुलाच विचारतोय, आपल्या दोघांचा बड्डे आहे ना, एकत्र करायला तुझ्या बाबांनी परवानगी दिली की नाही? ओवी म्हणते नाही रे. अरे अबीर, मी त्याला ना कालच विचारलं, तो सरळ मला नाही म्हणाला. आणि ओवी म्हणते की त्यामुळे मी सुद्धा काही कमी हट्टी नाही आहे. मी बाबांवरती रुसून डायरेक्ट अमृता काकूच्या रूममध्ये झोपले. आणि ओवी म्हणते मी त्याला दाखवून दिलंय ना मी किती त्याच्यावरती चिडली आहे म्हणून. आणि अबीर म्हणतो की हे बघ ओवी, आपण त्यांचं अजिबात ऐकायचं नाही आणि काही जरी झालं तरी आपण आपला बड्डे एकत्र सेलिब्रेट करायचा म्हणजे करायचाच. आणि इकडे आता अबीर म्हणतो की मी तुला प्रॉमिस करतो ओवी, आपल्या बड्डेमध्ये लाइटिंग असणार, सगळीकडे फुगे असणार आणि त्या लाइटिंगमध्ये आपण बड्डेचा केक कट करणार. तर आता ओवी खुश होते. आणि आता अबीर म्हणतो की ओवी, आपण एक काम करूयात. आणि पुन्हा आता अबीर त्याचा प्लान आता ओवीला सांगतो. आणि इकडे आता बबलू म्हणतो की काय बोलते सावली वहिनी, अगं अबीर आणि ओवीचा बड्डे एकाच दिवशी, कसला योगायोग आहे? आणि आता सावली म्हणते हो, योगायोगच आहे खरोखर. बबलू म्हणतो की मग कसली वाट बघताय, चला मग दोघांचाही बड्डे ना आपण एकत्रच सेलिब्रेट करूयात. आणि इकडे आता बबलू म्हणतो तुमच्या दोघांची कट्टी कधी झाली ते माहिती नाही, पण अबीर आणि ओवी ना एकदम सख्या भावा बहिणीसारखे राहतात, एकदम गट्टी जमली नाही का त्यांची? आणि इकडे आता सावली म्हणते की मोठी माणसा जर समोर आली तर त्यावेळेस काय करायचं बड्डेच्या दिवशी? आणि ह्या मुलांना ना हट्ट झालेला असतो आणि ते कोणाचेच ऐकायला तयार नसते. तर आता बबलू म्हणतो की आमची ओवी आहे ना, ती तर एकदम हट्टी आहे आणि आमचा सारंग दादा ना ओवीचा एकही शब्द खाली पडू देत नाही आहे. आणि आता इकडे बबलू म्हणतो की जर ओवी म्हणते ना एकत्र बड्डे सेलिब्रेट करायचं, मी लिहून देतो सावली वहिनी तुला, आमचा सारंग दादा त्या ओवीचा शब्द पाळणार म्हणजे पाळणारच. आणि इकडे मात्र ते सगळं ऐकत सारंग मात्र मूग गिळून बसलेला असतो. आणि इकडे आता सारंग हा बबलूकडे बघतो तर बबलू गप्प होतो. आता इकडे ओवी तिच्या बेडरूममध्ये येते आणि सारंगने तो मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना आता पटकन आता ओवी तो मोबाईल घेते आणि म्हणते की हा बाबा ना तो सापडलेला मोबाईल काय उघडवत नाही आणि बंदच ठेवतो. आणि ओवी विचार करत म्हणते की किती वेळा मी त्याला सांगितलं की हा फोन असा बंद करून ठेवू नको, चालू कर त्याला, पण तो काही ऐकतच नाही. आणि ओवी म्हणते की जर हा फोन चालू ठेवला तर कुणाचा तरी फोन येईल आणि मग आपण त्याला त्याचा फोन देऊ शकतो. आणि इकडे आता ओवी लगेच त्या मोबाईलचा स्विच ऑफ खोलते आणि मोबाईल आता चालू झालेला असतो आणि तशीच तो मोबाईल तिथे ठेवून ओवी म्हणते की आता कुणाचा तरी फोन येईल. इकडे आता सारंग आणि बबलू अखेर शॉपिंग करून बाहेर येतात आणि हातात पिशवी घेऊन बबलू म्हणतो की सारंग दादा बघितलं ना, सावली वहिनी शॉपिंगला आली तर आपल्याला किती फायदा झाला आहे. आणि इकडे आता सारंग म्हणतो की बबलू मी कोण आहे? तर बबलू म्हणतो ओवीचा बाबा. सारंग म्हणतो की इतक्या वर्षे ओवीला काय हवं काय नको हे मीच बघतो ना, मग ते मलाच माहिती असेल ना. आणि सारंग म्हणतो की ती सावली आज काय आली, त्यात काय झालं मग एवढं? आणि बबलू म्हणतो की मग बघितलं ना, एका फटक्यात सावली वहिनीने सगळे कपडे सिलेक्ट केले. आणि बबलूकडे बघत सारंग म्हणतो की ओवी काय म्हणते बबलू, मला तुला माहिती आहे का, माझ्या बाबाची चॉईस म्हणजे सगळ्यात बेस्ट चॉईस असते. आणि इकडे आता बबलू म्हणतो की अरे सारंग दादा, ओवी ना फक्त तुला बरं वाटावं म्हणून तशी बोलत होती आणि तिने मला सांगितलं ना, ती काय म्हणाली माहिती आहे का बबलू काका, बाबाची चॉईस ना एकदम वाईट आहे, पण बाबाला वाईट वाटू नये म्हणून मला तसं बोलावं लागतं. आणि आता सारंग म्हणतो असं होऊ शकत नाही. तर बबलू म्हणतो असंच झालं. सारंग म्हणतो लाव पैस. तर बबलू म्हणतो लागली पैस. आणि इकडे आता सावली ही
जगन्नाथला फोन करून शॉपिंग झाल्याचे सांगते आणि ती लवकर येत असल्याचे बोलते. आणि त्यानंतर आता इकडे सावली ही तिने खरेदी केलेली ती पिशवी बघते तर ती पिशवी आता अदलाबदली झालेली असते. आणि सावली म्हणते, अरे बापरे, आबिरचे कपडे तर त्या सारंग बरोबर गेले आणि ओवीचे कपडे माझ्याकडे आले. इकडे आता सारंग आणि बबलूसुद्धा मोठ्या IT मध्ये घरामध्ये येतो. आणि अमृता तिथे असताना सारंग म्हणतो की अमृता वहिनी, प्रिन्स कुठे आहे आमची? तर लगेच अमृता म्हणते तिच्या रूममध्ये. तर सारंग म्हणतो तिच्या बड्डेसाठी तिला कपडे आणलेत. आणि आता सारंग म्हणतो ठीक आहे, मीच तिला कपडे नेऊन दाखवतो, म्हणजे तिला आवडतात की नाही काय माहिती. अमृता म्हणते की ती माझ्या रूममध्ये आहे सारंग, ती तुझ्या रूममध्ये नाही आहे, दे इकडे, मी ते कपडे नेऊन देत जाते. आणि सारंग म्हणतो ठीक आहे वहिनी, मग तिला हा ड्रेस दाखव आणि तिला आवडतो का नाही ते विचार. बबलू म्हणतो आवडणार, नक्की आवडणार. आणि अमृता म्हणते ठीक आहे, मी तिला ना ड्रेस दाखवते आणि तिला आवडतं का नाही ते मी सांगते. आणि अमृता तिथून निघून जाते. आणि आता इकडे कपड्यांची पिशवी चेंज झाल्यामुळे सावली आता सारंगला फोन लावू लागते. आणि सारंग मात्र काही फोन उचलायला तयार नसतो. सावली म्हणते की हे सारंग सरना कधी वेळेवरती फोन उचलतात का? अजिबात नाही. आणि इकडे आता सारंग फोन उचलायला तयार नसतो. तेवढ्यात आता व्यंकटेश तिथे येतो. तर सावली म्हणते, काय व्यंकटेशजी, अहो किती वेळपासून मी रिक्षाची वाट बघत होते, पण ना तिथे रिक्षा आलीच नाही आणि थांबलीसुद्धा नाही. व्यंकटेश म्हणतो की अगं सावली, मी तुला तेच सांगत होतो, मी तुझ्यासोबत येतो म्हणून. आणि इकडे आता व्यंकटेश म्हणतो की पण सारंग तिथे येणार आहे हे सावली तुला अगोदरच माहिती होतं का? कारण आता अबीरचे कपडेसुद्धा त्यानेच सिलेक्ट केले. तर आता सावली म्हणते की मला रिक्षा भेटत नव्हती आणि वाटेत ते मला भेटले. आणि जगन्नाथ म्हणतो की सारंग का आला तिथे, त्याचं काय काम होतं हे विचारण्यापेक्षा आणि चौकशी करण्यापेक्षा तो ना आता पुढे काय करायचं ना त्याचा विचार करा. आणि सावली म्हणते की मी तेच सांगते बाबा, तुम्ही आता एक काम करा, हे तिथे जाऊन तुम्ही हे ओवीचे कपडे घेऊन जा आणि तिथले अबीरचे कपडे पुन्हा इकडे घेऊन या. तर जगन्नाथ म्हणतो नाही मला नाही जमणार. आता व्यंकटेश म्हणतो की हे बघा काका, आपण दोघे पण त्यांच्या घरी जाऊयात. जगन्नाथ म्हणतो तुम्ही गाडीत बसा, मी त्यांच्या घरात जातो आणि कपडे घेऊन येतो. आणि जगन्नाथ म्हणतो की हो हे चालेल बरं का व्यंकटेशजी, मी गाडीत बसून राहीन. तर व्यंकटेश म्हणतो की झालं तर मग. आणि सावली म्हणते की मी लगेच ओवीचे कपडे घेऊन येते. तर जगन्नाथ म्हणतो हो, आणि सावली कपडे आणायला जाते. आणि इकडे आता बेडरूममध्ये येताच बबलू सारंगला म्हणतो की सारंग दादा, तू एक काम मात्र चांगलं केलं बरं का, तू ना सावली वहिनीच्या अबीरच्या मुलासाठी कपडे घेतले आणि सावली वहिनीने तुझ्या मुलीसाठी कपडे घेतले. आणि आता तो मोबाईल हातात घेत आता सारंग म्हणतो की इकडे हा मोबाईल चालू होत नाही, मी ठरवलं त्याला देवाकडे घेऊन जातो. तर देवाची ट्रान्सफर झाली. आणि सारंग म्हणतो की आता काय करायचं ना तेच काही कळत नाही. आणि तेवढ्यात अमृता तिथे येते आणि अमृता म्हणते काय कपडे आणले, खरंच तुमच्या दोघांची चॉईस एकदम ग्रेट आहे बरं का. तर बबलू खुश होऊन म्हणतो थँक्यू. तर सारंगही खुश होतो. आणि सारंग म्हणतो मी बोललो होतो आवडणार कपडे, नक्की आवडणार, शेवटी चॉईस कोणाची. आणि अमृता म्हणते की ती काय म्हणाली माहिती आहे का, आबिरला हे कपडे खूप आवडतील. तर सारंग म्हणतो आबिरला. आणि अमृता म्हणते की आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्यासोबत शॉपिंगला सावली होती ना? तर आता सारंग बबलूला म्हणतो की सावली होती का रे? आणि सारंग म्हणतो नाही सावली नव्हती आमच्यासोबत. आणि इकडे आता अमृता म्हणते नव्हती आली, अरे आत्ता मला सावलीचा कॉल आला होता आणि केव्हापासून ती तुला फोन करते, तिचा फोन का नाही उचललास तू सारंग? आणि इकडे आता सारंग खिशातून मोबाईल काढत म्हणतो की अरे फोन तर सायलेंटवर होता, आता काय करायचं? तर अमृता म्हणते काही करायची गरज नाही आहे, सारंग तिचा तो नवरा नाही ना व्यंकटेशजी, तो कपडे आणायला येऊ राहिलाय. आणि ते ऐकताच आता सारंग हा मान फिरवतो. आणि इकडे आता अमृता सारंगला म्हणते की सारंग, घरात काहीही हो पण तू या मुलांना नाराज करू नको ना, दोघांचाही बड्डे एकत्र करायला काहीतरी मार्ग असेल ना रे. आणि इकडे आता सारंग म्हणतो मी एका पायावर तयार होतो, पण सावली तयार होईल का? तर आता अमृताकडे काही उत्तर नसतं. आणि इकडे आता अबीर ओवी पुन्हा एकमेकांना कॉल करतात. तर ओवी म्हणते की माझा बाबा खूप हट्टी आहे बरं का अबीर, त्या दोघांनी मिळून आपल्याला आपल्या एकत्र बड्डेचं आता तयारी करायला हवी. आणि अबीर म्हणतो की ओवी तू काळजी करू नको, जेवढी माझी ही आयडिया माझ्या आईवर काम करणार असते ना, तेवढीच तुझ्या बाबावर सुद्धा काम करणार आहे. आणि माझी ही आयडिया मी जसे सांगेल ना तसं कर, मग दोघं पाय कसे एका पायावर तयार होतात, असे आता अबीर हा ओवीला बोलतो. तर ओवी म्हणते की सांग ना मग काय आयडिया आहे. इकडे आता अबीर म्हणतो की ओवी आपण ना बड्डेच्या दिवशी एकाला किडनॅप करायचे. तर ओवी म्हणते असं काय बोलतोय, आपण जर किडनॅप केलं तर पोलीस आपल्याला पकडून नेतील. अबीर म्हणतो की अगं आपल्याला माणसाला किडनॅप नाही करायचं, आपल्या कपड्यांना आपल्याला किडनॅप करायचं आहे. आणि इकडे आता अबीर म्हणतो की माझे ना कपडे न्यायला आजोबा येणार असतात, मग तू एक काम कर, तू ना माझे कपडे तिथे लपून ठेव की जेणेकरून ते कुणाला सापडणार नाहीत.
आणि इकडे आता अबीर म्हणतो की ओवी तू माझे तिकडे कपडे ना अशा ठिकाणी लपून ठेवायचे ते कोणाला सापडणार नाही. ओवी म्हणते मग काय करायचं. अबीर म्हणतो की मग आपण त्यांना ब्लॅकमेल करत म्हणायचं की जोपर्यंत तुम्ही आमचा बड्डे एकत्र सेलिब्रेट करणार नाही तोपर्यंत आम्ही कपडे देणार नाहीत. आता ओवी म्हणते की तुझी आयडिया चांगली आहे अबीर, पण जर त्यांनी आपलं ऐकलं नाही आणि बाजारातून पुन्हा नवीन कपडे आणले तर. आणि अबीर म्हणतो की त्याची काळजी करू नकोस तू ओवी, जरी त्यांनी नवीन कपडे आणले ना आपण ते नवीन कपडे घालायचेच नाही. आणि अबीर म्हणतो की माझे कपडे माझ्या आईने सिलेक्ट केलेत म्हणून आम्हाला तेच कपडे घालायचे असे आपण बोलायचं. आता इकडे राजकुमार हा भैरवीला कॉल करतो आणि म्हणतो की भैरवीजी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता सावलीने तुमचं आव्हान स्वीकारलं तर पुढे काय करायचं. आणि इकडे आता भैरवी म्हणते की पेशन्स ठेव राजकुमार, जर सावलीने जर आपलं ऐकलं नाही तर आपले गुप्तहेर तिच्या पाठीमागे लावायचे आणि एक ना एक दिवस ती सत्य समोर येईलच ना. भैरवी म्हणते मी सावलीला खूप जवळून ओळखते राजकुमार, तिला ना तिची इज्जत इब्रत खूप प्यारी आहे. आणि भैरवी म्हणते की याचाच तर आपण फायदा घ्यायचा आहे राजकुमार. आणि राजकुमार म्हणतो की हे मी तुमचं पहिल्यांदा देखील ऐकलं आहे भैरवीजी. सपोज तिने तुमचं आव्हान स्वीकारलं आणि तुम्ही तिच्यापेक्षा छान गायलात आणि तुम्ही जिंकलात तर पुढे काय होणार. आता भैरवी म्हणते की राजकुमार गेल्यावेळी मी हारले होते कारण त्या सावलीचं नशीब बलवत्तर होतं, तो वेळ माझा नव्हता आणि म्हणून मी हारले, मला हरावं लागलं. आणि भैरवी म्हणते की यावेळेस तसं होणार नाही, काही जरी झालं तरी मीच जिंकणार राजकुमार, मीच जिंकणार. आणि इकडे आता सावली ही कपाटात अबीरचे सगळे कपडे शोधत असते आणि एक एक कपडा फेकून देत असते. तर तेवढ्याच जगन्नाथ तिथे येतो आणि पटकन आता सावली रागाने एक शर्ट जगन्नाथच्या डोक्यावर टाकते. तर जगन्नाथ म्हणतो काय झालं सावली. सावली म्हणते की या अबीरने ना कपडे कुठे लपून ठेवले तेच काही कळत नाही आहे बाबा. आणि जगन्नाथ म्हणतो तो असं कशाला करेल, व्यंकटेशला विचारणार. तर सावली म्हणते व्यंकटेशजी सुद्धा शोधतायत, त्यांनासुद्धा सापडत नाही आहे. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की मला एक सांग, एकत्र वाढदिवस करण्याचं खूळ त्याच्या डोक्यातून अजून गेलंय की नाही. तर सावली म्हणते अजिबात नाहीये. आणि सावली म्हणते की अजिबात ऐकत नाही, तो सुद्धा सारंगसारखा आहे. तर आता जगन्नाथ म्हणतो शेवटी मुलगा कुणाचा आहे. सावली म्हणते की हसताय काय, आणि काही जरी झालं तरी त्या दोघांचा बड्डे मला एकत्र सेलिब्रेट करता येणार नाही, हे अशक्य असल्याची सावली सांगते. आणि आता सावली म्हणते की येऊ दे त्या आबीरला, आता ना मी त्याला जाबच विचारते. आणि इकडे आता राजकुमार भैरवीला म्हणतो की भैरवीजी तुम्ही त्या सावलीला ना स्वराच्या मॅटरमध्ये अडकवण्याचा प्रयत्न चाललाय तुमचा, पण तिला कायमचं संपवायचं आहे आपल्याला. आणि भैरवी म्हणते राजकुमार हा खेळ 8 वर्षानंतर सुरू झालाय, असा कसा संपवायचा आहे. आणि आता भैरवी म्हणते की बाय द वे तुमची लाडकी म्हणजे माझी लाडकी मैत्रीण काय म्हणते. तर राजकुमार म्हणतो की तिने मला तुमच्याशी बोलायला सक्त ताकीद दिली आहे भैरवीजी. आणि राजकुमार म्हणतो तिने मला सांगितलं त्या भैरवीच्या आजूबाजूला देखील फिरकायचं नाही. तर राजकुमारकडे आता बोलत भैरवी म्हणते की मला माहिती तिला कसं फिरवायचं ते. आणि आता भैरवी म्हणते की राजकुमार काहीही करून आपल्याला ना त्या तिलोत्तमाला आपल्या बाजूने वळवावं लागणार आहे आणि सावलीच्या विरुद्ध लढण्यासाठी तो आपला हुकमी हक्का असल्याचे आता भैरवी बोलते. आणि भैरवीने आता तिलोत्तमाला काहीही करून आपल्या बाजूने वळवायचे असा सल्ला राजकुमारला दिलेला असतो. आणि राजकुमार म्हणतो 8 वर्षापूर्वी आपण जी माती खाल्ली ना त्यामुळे माझी आई तुमच्यावर भयंकर चिडली. राजकुमार म्हणतो आपल्या बाजूला सुद्धा ती फिरकणारी नाही आणि आपल्या बाजूने येऊन सुद्धा काय फायदा. आणि इकडे आता भैरवी म्हणते की राजकुमार राजकारणात आणि खेळात थोडीशी सबुरी ठेवावी लागते आणि थोडी वाट बघावी लागते. आणि भैरवी म्हणते की मला माहिती आहे ना तिलोत्तमाचा वीक पॉईंट काय आहे ते. आणि भैरवी म्हणते की एकदा का सावली स्वतःहून तिच्या विरोधात वाकली तर तिलोत्तमा स्वतः माझ्याकडे मदत मागायला येईल. आणि भैरवी म्हणते की ती संधी आपल्याला लवकरच मिळेल. तर राजकुमार खुश होतो. आणि त्यानंतर आता इकडे सारंग हा पुन्हा आता कपडे आणण्यासाठी इकडे आता जगन्नाथच्या घरी येतो. तर सावली ऑलरेडी तिथे असते. तेव्हा जगन्नाथ सारंगला म्हणतो की सारंग अरे तुम्ही दोघे त्या लहान मुलांना का दुखवताय, त्यांनी काय तुमचं असं वाईट केलं, त्यांची इच्छा आहे ना एकत्र बड्डे सेलिब्रेट करायची तर मग करू द्या की मग. आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की तुमच्या दोघांच्या हट्टापायी तुम्ही त्या दोघांच्या आनंदावरती विरजण टाकणार आहे का आणि बड्डेच्या दिवशी त्यांना रडवणार आहात का. तर अखेर जगन्नाथचे म्हणणे ऐकून आता सावली ही एकत्र बड्डे सेलिब्रेट करायला तयार होते. तर सारंगला आनंद होतो आणि पटकन आता सारंग घरी येऊन अमृताला सांगतो की दोघांचे बड्डे एकत्र सेलिब्रेट करण्यासाठी सावली तयार झाली. तर अमृता म्हणते की अगोदर नाही म्हणत असणारी सावली अशी अचानक कशी तयार झाली. तर सारंग म्हणतो की त्यासाठी तिने काही अटी ठेवल्यात. तर आता अमृता म्हणते कोणत्या अटी. तर तेवढ्यात मोनिका तिथून जाऊ लागताच आता मोनिका सारंग आणि अमृताचे बोलणे ऐकू लागते आणि कान लावून आता कोणत्या अटी सावलीने ठेवल्या
हे आता मोनिका ऐकू लागते. तर आता इकडे त्या बड्डेमध्ये तिलोत्तमाने येऊ नये अशी अट आता सावलीने घातलेली असते आणि त्याच वेळेस मोनिका आता ती ऐकते. तर आता मोनिका तिलोत्तमाला आता अबीर आणि आता ओवीच्या बड्डेमध्ये पाठवणार का? आणि अबीर हा सावलीचा मुलगा असल्याचे सत्य तिलोत्तमासमोर येणार आणि त्यानंतर आता अबीर हा कुणाचा मुलगा आहे हे तिलोत्तमा सगळ्यात अगोदर शोधून कशी काढणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.